Hello students, myself Ashwini Adsu. Today we are going to learn Marathi subject. Our topic name is Symbols of a Vowel. In that we are going to learn about the symbols, that means vowel symbols. Before that, I would like to take a quick revision of our last lectures. या आधीच्या तासिकांना आपण अ पासून अ पर्यंत सर्व स्वर हे शिकलेले आहोत. तर आता पुढे एक प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे फिल इन द ब्लँक्स, दॅट मीन्स रिकाम्या जागी योग्य ते स्वर लिहायचे आहेत. खाली दिलेल्या स्वरांमध्ये योग्य ते स्वर योग्य ते ठिकाणी लिहायचे आहेत. जसे की अ नंतर जो स्वर येतो तो स्वर त्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे. तर आता रिकाम्या जागी योग्य ते स्वर आपण लिहिणार आहोत. अ नंतर येणारा स्वर तो म्हणजे आ. तसेच ई नंतर येणारा स्वर तो म्हणजे ई, दीर्घ ई. त्यानंतरचा स्वर तो म्हणजे उ. उ नंतर येणारा स्वर तो म्हणजे दीर्घ उ. दीर्घ उ नंतर येणारा स्वर तो म्हणजे रू. रू नंतर येणारा स्वर तो म्हणजे ए. ए नंतरचा स्वर तो म्हणजे ऐ. ऐ नंतरचा स्वर ओ. ओ नंतरचा औ. औ नंतरचा अम. अम नंतरचा आहा. आहा नंतरचा ॲ आणि ॲ नंतरचा ऑ. असे हे रिकाम्या जागी आपण योग्य ते स्वर हे लिहिलेले आहेत. तर मुलांनो, आज आपण या सर्व स्वरांचे स्वरचिन्ह यांविषयी शिकणार आहोत. यांविषयी आज आपण ओळख करून घेणार आहोत. सर्वात पहिला स्वर तो म्हणजे अ. अ अ अननस. या स्वराचे कोणतेही स्वरचिन्ह हे नसते. यानंतरचा दुसरा स्वर तो म्हणजे आ. आ आ आरसा. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक उभी रेष व त्याच्या डोक्यावर एक आडवी रेष. यालाच आपण मराठी भाषेत काना असे बोलतो. हे या आ स्वराचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा स्वर तो म्हणजे ई. ई ई इमारत. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक उभी रेष, त्यानंतर त्याच्या डोक्यावर एक अर्धा गोल व त्यानंतर एक आडवी रेष. यालाच आपण मराठी भाषेत पहिली वेलांटी असे बोलतो. हे या ई स्वराचे स्वरचिन्ह आहे. त्यानंतरचा स्वर तो म्हणजे दुसरी ई. दुसरी ई म्हणजेच दीर्घ ई. या स्वरापासून शब्द बनतो तो म्हणजे ई ई इडलिंबू. या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच एक उभी रेष, त्याच्या डोक्यावर एक अर्धा गोल व एक आडवी रेष. यालाच आपण मराठी भाषेत दुसरी वेलांटी असे बोलतो. हे या दीर्घ ईचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा स्वर तो म्हणजे उ. उ या अक्षरापासून जो शब्द बनतो तो म्हणजे उ उ उखळ. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे पहिला उकार हा आहे. उ नंतरचा स्वर तो म्हणजे दुसरा उ हा आहे. दुसऱ्या उचा
पहिल्यांदा जो शब्द बनतो तो म्हणजे उ उ ऊस. यालाच आपण दीर्घ उ असे देखील बोलतो. या स्वराचे स्वरचिन्ह याला आपण दुसरा उकार असे बोलतो. यानंतरचा स्वर तो म्हणजे रू. रू रू ऋषी. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक अर्धा गोल म्हणजेच एक वक्र. त्यालाच आपण मराठी भाषेत रफार असे बोलतो. यानंतरचा स्वर तो म्हणजे ए. ए ए एडका. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक तिरपी रेष. यालाच आपण मराठी भाषेत एक मात्रा असे बोलतो. हे या ए स्वराचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा स्वर तो म्हणजे ऐ. ऐ ऐ ऐरण. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे डोक्यावरती दोन तिरपी रेष. यालाच आपण मराठी भाषेत दोन मात्रे असे देखील बोलतो. यानंतरचा स्वर तो म्हणजे ओ. ओ ओ ओठ. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक उभी रेष, त्याच्या डोक्यावर एक तिरपी रेष व एक आडवी रेष. हे या ओ स्वराचे स्वरचिन्ह आहे. पुढचा स्वर आहे औ. औ औ औषध. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे एक उभी रेष व त्या रेषेच्या डोक्यावर दोन मात्रे. हे या औ स्वराचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा स्वर आहे अम. अम या अक्षरापासून जो शब्द बनतो तो म्हणजे अम अम अंबारी. या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच त्याच्या डोक्यावर एक बिंदू. यालाच आपण मराठी भाषेत अनुस्वार असे देखील बोलतो. हे या अम स्वराचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा पुढचा स्वर तो म्हणजे आहा. या स्वराचे स्वरचिन्ह ते म्हणजे अक्षरासमोर दोन बिंदू. यालाच आपण मराठी भाषेत विसर्गचिन्ह असे देखील बोलतो. हे या आहा स्वराचे स्वरचिन्ह आहे. यानंतरचा स्वर हा इंग्रजी भाषेतून आलेला स्वर आहे. या स्वराचे उच्चारण करताना आपण ॲ असे करतो. या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच अक्षरावर एक वक्र देणे, म्हणजेच याला आपण मराठी भाषेत अर्धचंद्र देणे असे बोलतो. हे या स्वराचे स्वरचिन्ह म्हणून ओळखले जाते. पुढचा स्वर हा देखील इंग्रजी भाषेतून आलेला स्वर आहे. या स्वराचे उच्चारण करताना आपण ऑ असे करतो. या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच एक काना व त्याच्या डोक्यावर एक चंद्र आकार. हे या स्वराचे स्वरचिन्ह आहे. अशा पद्धतीने मुलांनो, आज आपण अ पासून ऑ पर्यंत 14 स्वरांचे स्वरचिन्ह पाहिलेले आहेत. तर आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. प्रश्न योग्य त्या जोड्या जुळवा. या प्रश्नामध्ये एका बाजूला स्वर व दुसऱ्या बाजूला स्वरचिन्ह ही दिलेली आहेत. तर आता आपण यात स्वर आणि स्वरचिन्हांची योग्य ती जोडी जुळवणार आहोत.
सर्वात पहिले अक्षर ते म्हणजे दीर्घ ई. या स्वराचे स्वरचिन्ह हे काय आहे बरं? तर ते आहे दुसरी वेलांटी. तर आता दुसरे चिन्ह हे याचे उत्तर आहे. तसेच दुसरे अक्षर दीर्घ उ याचे स्वरचिन्ह हे काय आहे बरं? तर ते आहे दुसरा उकार. म्हणजेच तिसरे चिन्ह हे याचे उत्तर आहे. तसेच तिसरे अक्षर अम याचे स्वरचिन्ह हे काय आहे बरं? तर ते आहे अनुस्वार. म्हणजेच त्याचे उत्तर पहिले अक्षर हे आहे. प्रश्न दुसरा तो म्हणजे खाली दिलेल्या स्वरांचे स्वरचिन्ह लिहा. हा प्रश्न आता आपण सोडवणार आहोत. या प्रश्नामध्ये खाली काही स्वर दिलेले आहेत. त्या स्वरांचे योग्य ते स्वरचिन्ह हे आपण लिहायचे आहे. तर आता त्याचे उत्तर आहे, सर्वात पहिल्यांदा औ या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच एक काना व त्याच्या डोक्यावर 2 मात्रे हे याचे स्वरचिन्ह आहे. तसेच अ या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच एक काना व त्याच्या डोक्यावर एक चंद्र आकार हे आहे. त्यानंतरचा स्वर तो म्हणजे ऐ. या स्वराचे स्वरचिन्ह म्हणजेच 2 मात्रे हे आहेत. तसेच चौथा स्वर म्हणजेच ई, ऱ्हस्व ई. या स्वराचे स्वरचिन्ह पहिली वेलांटी हे आहे. तर मुलांनो, इथे आपण दोन्ही प्रश्न हे सोडवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण अ पासून अ पर्यंतच्या सर्व स्वरांचे स्वरचिन्ह हे पाहिलेले आहेत. नाव हिअर इज युअर होमवर्क, दॅट इज लर्न अँड राईट द सिम्बॉल्स ऑफ वोवेल in your Marathi notebook. This is your homework. Thank you, students.